राज्यातले अनेक आजी माजी मंत्री वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये हा प्रश्न उपस्थित झालाय। कारण मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट आहे हा। नाशिकच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा असल्याची माहिती आहे। नाशिकमधल्याच एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची एका मोठ्या नेत्याची माहिती आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, काय आहे हा प्रकार? खरं तर राज्यभरामध्ये अशा पद्धतीच्या हनी ट्रॅपच्या अनेक घटना, अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आलेल्या आहेत। मात्र मुंबईच्या एका बड्या नेत्यानं जो दावा केला त्याच्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे। राज्यभरातले जवळपास 72 असे अधिकारी, वरिष्ठ पातळीवरचे, त्याचप्रमाणे काही महसूल विभागाचे बडे अधिकारी, काही राजकीय नेते असे आहेत की जे या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत। नाशिकमध्ये सुरुवातीला राजकीय वर्तुळात जी बातमी आली ती एवढीच होती की महसूल विभागाचा एक अधिकारी जो आहे तो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे आणि त्यानं ठाण्यामध्ये एका महिलेसंदर्भात तक्रार केलेली आहे। मात्र एका बड्या नेत्यानं ज्यावेळेला आता असा दावा केला की जवळपास 72 बडे अधिकारी, कर्मचारी, त्याचप्रमाणे काही महसूल विभागातले बडे नेते, काही बडे विभागीय अधिकारी आणि त्यासोबत काही माजी मंत्री जे आहेत ते देखील अशा पद्धतीनं हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत। त्यावेळेला आता संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी कामाला लागलेली आहे। नाशिकमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर येते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अधिकारी नेते मंडळींची रासलीला म्हणायची का खरोखर हनी ट्रॅपच्या माध्यमातून या बड्या नेत्यांकडनं, या बड्या अधिकाऱ्यांकडनं पैसे उकळण्याचा हा डाव होता, याचा तपास आता यंत्रणांना करावा लागणार आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती फक्त नाशिकपुरती मर्यादित नाही आहे, तर ठाणे असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या बड्या शहरांमध्ये देखील या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे जे आहेत ते आता पोलीस आणि एकूणच यंत्रणांना शोधावे लागणार आहेत। मात्र राज्यभरामध्ये जवळपास 72 असे बडे अधिकारी आहेत, काही आजी माजी मंत्री आहेत जे अशा पद्धतीनं या हनी ट्रॅपचे शिकार झालेले आहेत, अशा पद्धतीची माहिती एका बड्या नेत्यानं दिलेली आहे। आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये यंत्रणांनी जर तपास केला तर त्या संदर्भात नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची अंडरकव्हर जरी चर्चा असली, एकूणच अत्यंत दब्या आवाजामध्ये नाशिकमध्ये जरी चर्चा असली तरी ऑन रेकॉर्ड कुठल्याही प्रकारचे पुरावे या संदर्भात नाही आहेत। काही व्हिडिओ रेकॉर्डिंग महिलांकडे आहेत ज्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, अशी देखील एक माहिती समोर येते। त्याच्यामुळे अत्यंत गुंतागुंतीचं हे सगळं प्रकरण असलं तरी यंत्र। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।